तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो आज आपली सवारी निघाली आहे लोणावळ्याला। आम्ही लोणावळ्यामध्येच आहोत। इंट्रो द्यायला मिळाला नाही, सो मी इथेच आता इंट्रो देते। तर आपल्यासोबत खूप जण आहेत, आय गेस मला वाटतं 25 जण काहीतरी आहेत। तर आपण एक एक करून थोड्या वेळाने आपण सगळ्यांना भेटू। आता सध्या आम्ही लोक पेट्रोल पंपवरती आहोत आणि बाकीचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तुम्ही ते चेक करा आणि बाकी मी थोड्या वेळाने सांगेन तुम्हाला। तर चला थोड्या वेळाने भेटू। तर मित्रांनो मी जाम कन्फ्यूज झाली, मी काय बोलू काय नाही असं झालं, कारण की आज फर्स्ट टाइम आमच्यासोबत 30 जण आले। 30 आम्हा लोकांना स्वतःला माहीत नव्हतं, आम्हाला काही म्हणजे माहीतच नव्हतं कोण येणार आहे काय येणार आहे। आमचा फक्त प्लॅन झाला, मग थोडं प्रत्येकाला असे सगळे सांगत गेले एक दुसऱ्याला की आमचा असं प्लॅन आहे। तर असं करता 30 जण जमा झाले आणि आम्ही लोक आज 30 जण टिकोना पोर्टला लोणावळ्यामध्ये आलेलो आहोत फर्स्ट टाइम। तर आपल्यासोबत कोण कोण असणार आहे ते आपण आता थोड्या वेळाने बघूच, वरती जाताना तुम्हाला लोकांना दिसेलच। आणि सध्या तर आता आमच्यासोबत माझ्यासोबत विनी आहे, अमय आणि हर्ष आहे, ते लोक तिकडे उभे आहेत। तर मला इथे शांतता जागा मिळाली म्हणून म्हटलं चला आपण इथेच इंट्रो देऊया, कारण तिकडे तर मिळालेच ना, आम्हाला लोकांना ट्रेनमध्ये बसायला जागा पण नव्हती मिळालेली, आमची तिकीटसुद्धा बुक नाही झाली। सो जनरलने आलो आम्ही लोक। आणि आता मला दम लागतो बोलता बोलता, कारण इथे अजिबात पाऊस नाही आहे, अजिबात पाऊस नाही आहे। बघूया जर पाऊस पडला तर वेदर छान होईल, पण आता काय माहीत नाही आता काय होणार आहे पुढे। तर चला तर जाऊया, आपण चालू करूया आपला ट्रेक। आंबे पडले, आता मी ते गोळा करते। चांगले आहेत काय? चांगले वाटतात। पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा त्रिकोणी आकारामुळे सहज ओळखता येतो। किल्ल्याचा त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले। या किल्ल्याला वितंडगड हेही नाव असले तरी ते जास्त कोणाच्या परिचयाचे नाही। तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून 61 किलोमीटर तर मुंबईपासून 121 किलोमीटर अंतरावर आहे। समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची साधारण 3480 फूट आहे। किल्ल्याची चढण मध्यम स्वरूपाची आहे। तिकोनागड पुणे जिल्ह्यात असून पुणे मुंबई महामार्गावरील कामशेतपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। पवना धरणाचा जलाशय या किल्ल्याचा सोबती भासतो। आपण अर्धवट आलेलो आहे, थोडंसंच बाकी आहे, आता आपण पोहोचू। आणि इकडचा अर्धवट आलोय म्हणजे अर्धवट आलोय म्हणजे अर्धा आमचं झालंय ट्रेक, आता थोडंसंच बाकी आहे। पण आमची हालत इतकी खराब झाली ना, थकवा असं थोडंसं जाणवतं, पण घाम इतका येतो डोळ्यात जातो, म्हणजे डोळा इतका झुमतोय ना विचारूच नका। पण इकडचा व्ह्यू यार, हा बघा व्ह्यू बघा भाई, व्यू देखो भैया, व्यू देखो, और ये व्यू देखो, और ये व्यू देखो, सारे पैसे इसके हैं। हाँ सारे पैसे इसके है। बट आम्ही फक्त 300 रुपयांमध्ये आलोय। 300 नाही 400 पकडा, येऊन जाऊन 400, खाण्यापिण्याचा वेगळा खर्च, म्हणजे 500 रुपये पकडा ऑलराऊंडर। नाही ऑलराऊंडर 500 रुपये ठीक आहे ना। मी ते डिटेल्स तुम्हाला नंतर देईन किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, तुम्ही तिथे पण वाचू शकता। माझा एक डोळा ना असा होतोय, काय बोलतात त्याला, वाव मोठे ब्लॉगर आले आहेत। मॅगी द ब्लॉगर, मॅगी दाखवा तुमची। मोमो द ब्लॉगर, मोमो
वाटत नाही हिच्याकडे गेलं बघून. वर्ष झालं ही जी जाडी व्यक्ती आहे, बॉडी शेमिंग नाही करते मी, पण खरी ब्लॉगर ही असायला हवी होती. आम्ही तर नकली वाटतो ब्लॉगर, आम्ही वाटत पण नाही, आम्ही तर- गरीब वाटतो, खूप गरीब वाटतो. तर हिने व्लॉगिंग करायची असं ही गेल्या 1-2 वर्षापासून बोलते, पण हिने चालू नाही केलंय. आणि हिच्या पार्टनरने मीच सगळ्यात पहिला चालू केलं, हिने हिच्या पार्टनर चालू केलं, बोलून न बोलता भाई चालू केलं, पण केलं पोरीने चालू. आणि आपलं तर आधीपासूनच होतं. आणि आम्ही तिला फूड ब्लॉगिंग सांगतो स्टार्ट करायला. सांगतो का आणि पण- पैसा असाच संपवते, पैसा खाण्यामध्येच जातो हिचा, अर्धा पगार पूर्ण खाण्यातच उडवते. ही बघा. हा ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत. कसं थांबा, हा व्ह्यू एक नंबर वाटतो यार. तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. बहामनी काळात या गडाचा उल्लेख आढळत असला तरी गडावरील लेण्यांवरून या गडाचे अस्तित्व फार प्राचीन असावे. कार्ला लेणी व बेडसे लेण्यांच्या काळातील लेण्या असाव्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना किल्लाही होता. शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले. पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगला जे 23 किल्ले दिले त्यात तिकोनाही होता. पुढे औरंगजेबाने दक्षिण स्वारीत मुघलांनी पुन्हा किल्ला जिंकला व अमनगड असे नाव ठेवले. मराठ्यांनी पुन्हा गड जिंकून घेतला. शाहू महाराज व ताराबाई यांच्यामध्ये मराठी राजाचा वारस कोण यावरून तणाव निर्माण झाला होता. कान्होजी आंग्रे हे कोकणात आपले जवळजवळ स्वतंत्र राज्य राखून होते. मराठी राजाच्या मदतीशिवाय आजूबाजूचे शत्रू म्हणजे सिद्धी, इंग्रज व पोर्तुगीज या तिघांविरुद्ध लढून त्यांनी राज्य टिकवलं होतं. ताराबाईंनी कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांवर हल्ला करायला उद्युक्त केलं. आताचे अलिबाग व तेव्हाचे कुलाबा येथून आंग्रे जे निघाले ते सपाट्याने प्रदेश व किल्ले जिंकत पुढे आले. सुरुवातीला शेंदूर फासलेली मारुतीची मूर्ती दिसते. या मूर्तीचा पायामध्ये एक स्त्रीची मूर्ती दिसते. मित्रांनो, आम्ही लोक तर पोचलोय, म्हणजे पोचण्याचा जमा आहे. आणि आता जरा कुठेतरी बरं वाटतंय. इकडचं व्ह्यू पण छान आहे, हे बघा. आता पोचूया आपण थोड्या वेळातच. वरती जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवते. तर चलो. तिथून थोडे पुढे आल्यावर उभ्या कड्यामध्ये खोदलेले तळजाई देवीचे मंदिर व लेण्या आहेत. या लेणी 5 खोलात विभागले आहेत. तसेच मंदिराचा खाली तळ आहे. हे पाहून किल्ल्याकडे जाताना चुन्याचा घाणा दिसतो. पूर्वीच्या काळी बांधकामासाठी चुन्याचा घाणा वापरत. बाले किल्ल्यावर जाताना सरळ चढणीचा पायरी मार्ग दिसतो. या पायऱ्या खडकात खोदलेल्या आहेत. या पायऱ्या चढून वर आल्यावर पहिला दरवाजा लागतो. यातून आत आल्यावर बाजूला पाण्याची टाकी आहे. या टाक्यातील पाणी इतके थंड की किती प्यावे अशी अवस्था होती. पहिल्या दरवाजातून दुसऱ्या दरवाजापर्यंतची वाट तर उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांची इतकी अरुंद की एका वेळी एक जाऊ शकतो. दोन्ही बाजूला खडकांच्या उंच नैसर्गिक भिंती. गड निर्माणाचा वेळी नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर केलेला प्रकर्षाने जाणवतो. मित्रांनो, आपण वरती आता पोहोचलो टॉपला, ॲट दी टॉप. आता इथे एक्सप्लोर करूया, तुम्हाला पण बघायला मिळेल. तर आपण एक्सप्लोर करूया, बघूया कुठे काय काय आहे, किती पाण्याच्या टाकी आहेत वगैरे. आणि इकडचा व्ह्यू अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. पण आमचे थोबडे जरा एकदम असे, ऑलरेडी मी काळी झालेली बिकॉज ऑफ मी गावी होती, पण आता अजून काळी झाली आहे. एवढं गरम होते, एवढं गरम होते, इमॅजिनच नाही करू शकत तुम्ही लोक. पण इकडचं हे असे लोक आहे ना, ट्रेकला येतात आणि घाण करतात. आम्हाला ब्लॉग पण नीट करून देत नाहीत. अच्छा, आईला बटरफ्लाय बटरफ्लाय.
तर चला आता आपण बाकीचे प्लेसेस सगळे एक्सप्लोअर करूया. इथे एक मंदिर आहे, आता जाऊया वरती, बघूया काय काय आहे बघण्यासारखं. चला नंतर भेटू. डायव्हर्ट करू आपण. अरे चांगला आहे. तू सांग एक्सपिरियन्स कसा होता? बेकार होता लास्ट. बी ऑनेस्ट, अरे खरोखर बी ऑनेस्ट. चेहरा बघू दे, लाल झाल्या वाटतं. मला लाल तर झालाच आहे. कधी कधी बेकार वाटला? बेकार नाही, कधी बेकार. कधी बेकार नाही, आमच्यासाठी ते बेकारच आहे. सांग की. लास्टच्या स्टेपला 70 डिग्री. हा 70 डिग्री ते वाटतच नव्हतं तसं. बसून आलास ना खरं तरी सांग, पण है ना? जाताना बसून आहे ना ते व्हिडिओ काढ. मग हरिहर करणार की नाही आमच्यासोबत? हा? हरिहर हे अजून लय टाइम आहे, तेव्हा बघू. बाई, तुझी हालत दिसली नाही म्हणून. आणि कैसंवा पैसा लगा तुमका लका, तुझा आवाज लय स्लो आहे लका, जोरात बोल लका. थांब, ए कच्ची में बोल. बोल, इन लोगों को नहीं समझेगा, इन लोग कुछ भी बता. ए भाई ऐसा लैंग्वेजेस नहीं यूज करने का जो हमको नहीं बता. अरे तुम्हाला चांगला ना कोणतरी. ए बस काय, थोडा अजून काहीतरी बोल. गडाबद्दल काय असं विशिष्ट गोष्टी सांग. तुला काय आवडलं इथलं, काय नाही आवडलं. हा, मला कचरा दिसतोय तुला इथे गडावर? दिसतोय कचरा कुठे? हा मग कचरा, अरे कचरा नका करू यार लोकांनो. अरे माझा मोबाईल काय करणार, काय भेटत नाही. कचरा नका करू यार गडावरती आल्यावर प्लीज. एवढं साफ सुथरं ठेवलं तरी तुम्ही लोक कचरा करता, तरी कचरा नका करत जाऊ. बघितला, बोलला ना, कचरा दिसला खालती, असं नका करू. बोल रे अजून. फर्स्ट टाइम एक्सपीरियंस था, अच्छा एक्सपीरियंस था. नया ग्रुप बना, नए फ्रेंड्स. बिचारा घाबरून तो बिचारा घाबरून बोलतोय. काय पण केलं मारू नका. बोल. कॅमेरामॅन अश्विनी भोगले सोबत तेजस्विनी आढा. डोक्यावरती 2 शिंग. आता आपण या फोर्टचा जो आकार आहे तो त्रिकोणी आहे. हा फोर्टचा आकार त्रिकोणी असल्यामुळे हा फोर्टला त्रिकोणा फोर्ट असं म्हटलं जातं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ह्या फोर्टवरती आपले शिवाजी महाराज यांचं ह्यांनी हा जिंकलेला फोर्ट आहे, त्यांनी रूल केला आहे ह्या फोर्टवरती. आणि दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे या फोर्टवरती खूप साऱ्या लाईक लोकांनी, वॉरियर्सनी लाईक हे केलं आहे, रूल केला आहे. आणि ह्या फोर्टवर एक सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतील. 2-3 स्पॉट आहे. इथे एक स्पॉट आहे, विविंग स्पॉट बोलता येईल, तिकडनं आपल्या पावना लेकचा पूर्ण व्ह्यू येतो. आणि दुसरा एक स्पॉट आहे त्या साईडला टाकीचा, तो एक स्पॉट आहे. आणि ह्या साईडला एक स्पॉट आहे. असे 3-4 स्पॉट तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. बाकी बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. जर चांगल्या नजरेने बघाल तर, आणि जर टाईमपास करण्याच्या नजरेने तर तुम्हाला बघायला काहीच मिळणार नाही. एक्सप्लोअर करा तर मजा आहे, नाहीतर मजा नाही आहे. लोहगड, विजापूर, तुंग वगैरे किल्ले घेतले, तेव्हा तिकोना हा किल्ला सुद्धा जिंकून घेतला. पुढे बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे बनवून शाहू महाराजांनी आंग्रेंचा सामना करायला पाठवले. बाळाजींनी न लढता वृत्तपणे कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांच्या पक्षाकडे वळवून घेतलं व एक तह केला. या तहानुसार आंग्रेंनी इतर गडांबरोबर तिकोना हा किल्ला परत केला व शाहू महाराजांना मराठी राजाचे छत्रपती म्हणून मान्यता दिली. जय शिवाजी. तर मित्रांनो, इथे एक मोठी पाण्याची टाकी आहे, सगळ्यात मोठी वाली. पाणी खराब आहे या टाकीतलं पण. या दरवाजाचा पुढे त्र्यंबकेश्वराचे छोटे मंदिर आहे. 2-4 खोदीव टाक्या, मोठा तलाव, धान्याचे कोठारे व बांधकामांचे अवशेष आहेत. हाश भैया, कहाँ जा रहे हो तुम? हेलो, बाप रे.
व्हेरी डेंजरस, व्हेरी डेंजरस. यो गाइस व्यू बघा, इकडनं व्यू बघा, व्यू देखो. पूजा वरती वरती यो. कचरा हा ठीक आहे. काय भाई केस सोडले. वाव, ये कॉन्फिडेंस चाहिए इंसान में बस. मजा आली, मजा आली. खूप मस्त. 100 लक्षात आहेत ना. काय बोलला? लवकर उतरा, आपल्याला पाहुण्याला एकल्या पोहायला जायचं. लवकर उतरा. चला चला पटापटा चला. लवकर. जर मित्रांनो तुम्हाला ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन देते आहे आणि बाकीचे इन्फॉर्मेशन पण दिले, तुम्ही तिथे चेक करा. तर मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असेच सुंदर व्हिडिओज हवे असतील अजून तर प्लीज गाईज मला सपोर्ट करा. तर चला आता आपण जाऊया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉगमध्ये एन्जॉय करा आणि बाकीचे व्हिडिओ सुद्धा चेकआउट करा. तो चलो बाय बाय.